9 लाखाला मधाची बाटली तर 40,000 रुपयांना चिंचोका विकून ज्याने प्रचंड काळी माया जमवली तो वासनांद ज्योतिष अशोक खरात खऱ्या अर्थानं लक्ष्मीपुत्र निघाला। सध्या जेलमध्ये खितपत पडला असला तरी त्याला 3 कोटी रुपये तेही लीगली मिळणार आहे। खरात चर्चेत आला तो त्याने केलेल्या महिलांच्या शारीरिक शोषणानं। महिलांसोबतचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो देशभरात पोहोचला। जेलमध्ये गेल्यावर त्याचे अनेक कारनामे हे उघड झाले। लोकांना वेड्यात काढून राशीचे खडे असोत की मध अव्वाच्या सव्वा भावात विकणं असो, या माध्यमातून प्रचंड पैसा कमवून जमिनी प्रचंड संपत्ती कमवल्यानं तो जेलमध्ये जाण्याआधी तसा लक्ष्मीपुत्रच, पण जेलमध्ये गेल्यावरही लक्ष्मीची कृपा त्याच्यावर कायम असल्याचं दिसून येत आहे। नाशिक शहरात असलेल्या गवळाणे पाथर्डी या भागात त्यानं खरेदी केलेल्या जमिनी रिंग रोडच्या कामासाठी संपादित करण्यात येणार आहे। यापोटी तब्बल 3 कोटी रुपये त्याला मोबदला मिळणार आहे। या जमिनी तो स्वतः, त्याची बायको कल्पना तसंच मुली सृष्टी आणि या जमिनी तो स्वतःच्या, त्याची बायको कल्पना तसेच मुली सृष्टी आणि तृप्तबाला यांच्या नावावर आहेत। खरा जेलमध्ये असल्यानं तो काही मोबदला घेण्यासाठी सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची सूतनाम शक्यता नाही। कल्पनाच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार असल्यानं तीही उपस्थित राहील असं वाटत नाही, त्यामुळे मुलीच उपस्थित राहण्याची शक्यता आहे। पण पैसे मिळतील की नाही याबाबत शंका आहे, कारण खरात भोवती ईडीसह अन्य सरकारी यंत्रणाचाही चौकशीचा फास आवळला गेलाय। त्यामुळे हा मोबदला त्याला मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर वेळेत मिळणार का, हा खरा प्रश्न आहे।